मागे फार खडतर रस्ता लागला जो नाही दाखवला आम्ही, कारण त्या खड्ड्यातून गाडी काढणं, त्या ट्रॅफिकमधून काढणं थोडं डिफिकल्ट झालं होतं. पण आता पुन्हा असा सुंदर असा छान घाटाचा रस्ता आम्हाला लागला आहे. जात आहोत. बोर्डवर तसं तुम्ही वाचलंच असेल की आम्ही कुठे जात आहोत. डेस्टिनेशन इथूनच आहे. डेस्टिनेशन. फोन कर त्यांना. पावसमध्ये इतका सुंदर रूम मिळेल वाटला नव्हतं यार. किती छान आहे रूम. खूप सुंदर आहे. कुठून शोधून काढलास एवढा भारी रूम कोमल? गुगल बाबा. बापरे, माझ्या डोळ्याची हालत बघ काय झाली आहे. फ्रेश होऊया. एवढा छान रूम आम्हाला पावसमध्ये मिळाला आहे ते सगळं कोमलमुळे. थँक्यू कोमल. आता आमचा ग्लुकॉन डी आणि एनर्जी ड्रिंक बनवते कोमल माझ्यासाठी. पहिला दिवस पावसमध्ये आणि पुढचे 7 दिवस आम्ही काय करणार आहोत ते थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. तर ही आहे आमची 8 दिवसांची दोघांची पण. येस, ही एकत्र एकच बॅग दोघांची आहे. ते पण 8 दिवसांची. हां, आणि 8 जोड आहेत त्याच्यामध्ये. आणि प्लस त्याच्यामध्ये आमचा लॅपटॉप. हां, लॅपटॉप आणि आपले चादर वगैरे सगळं आहे. पांघरूण आणि ताटं सुद्धा. तसं काय जुगाड आम्ही जो केला ते दाखवू तुम्हाला काय केलं. ह्या बॅग हे आहे त्याची कमाल, ज्याच्यामुळे आमचे 8 दिवसांचे कपडे मस्त पैकी बसलेले आहेत. माझ्या कपड्यांची बॅग तुम्हाला दाखवतो किती बारीक झाली. ही आहेत मंदाचे 8 दिवसांचे कपडे विथ दिस ब्लँकेट. बापरे. आणि खूप हेवी, असं वाटतं की आपण दगड घेतलाय, दगड. आणि हे जर दुसरे भरले असते तर डेफिनेटली त्या एका बॅगमध्ये नक्कीच नसते बसले. तर आम्ही ही आयडिया लावली आणि मी आमच्या जाडीसोबत दोघांचे कपडे कॅरी केले. ही आमची जाडी. आम्ही या बॅगेला जाडी हे नाव दिलं कारण ही खूप जागा घेते आमच्या बॅगवरती. आणि ते पुढे माझे कपडे सेम असेच. चला आता कामाला लागूया. फिरायला कुठेही आलो तरी काम इम्पॉर्टंट आहे, कारण काम आहे तर दाम आहे, आणि दाम आहे तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. येस, करेक्ट. मस्तपैकी फ्रेशन अप होऊन आम्ही आता निघालो आहे पावसचं मार्केट फिरायला. पावसचं मार्केट फिरायला. बघूया आणि अजून काय काय बघायला मिळतं बघूया. आणि छोट्या मोठ्या गोष्टी पण आम्हाला घ्यायच्या आहेत. बघूया आता मिळत आहेत का. 4 वाजले, तेवढं ऊन इतकं नाही आहे ना. हा, म्हणजे असं चटका नाही बसत आहे, सो ठीक आहे. हां, ठीक आहे. छान वाटतंय, मस्त वाटतंय. फ्रेश झालो आहे आम्ही छान. ही मागे आमची प्रॉपर्टी आहे, दिसते का? तिथे राहते ती. हा ग बाई, आपण राहतोय ती प्रॉपर्टी इथे मागे आहे. आणि हा रस्ता इकडनं जातोय बाजारपेठेकडे. आणि बस स्टँड पण खूप जवळ आहे. बस स्टँड पण अगदी जवळ आहे. सो तिथे पण आम्ही एक चक्कर मारून बघतो की आम्हाला जे पुढे जायचं आहे साखरपा येते, तर ते कसं जायचं काय जायचं ते बघून येतो. आणि काय काय छान खायला मिळतं ते पण बघूया. पावसला येऊन चक्क आम्ही काय खातोय तर पाणीपुरी आणि रगडापुरी. आणि मला ॲक्च्युली आम्हाला खूप भूक लागलेली, तर आम्ही विचार केला की आतल्या भटांची मिसळ जी आहे ती ट्राय करायला जाऊया. पण आम्ही रस्ता चुकलो, त्या बाजूला गेलो. मग आम्ही परत मागच्या दिशेला येत असताना आम्हाला हे खूप सुंदर आणि स्वच्छ असं क्लीन ह्या दादांचं आम्हाला गाडी दिसली. आणि मग आम्ही विचार केला की ट्राय करून बघायला काय हरकत आहे. तर आम्ही पाणीपुरी ट्राय केली. इट्स डिलिशियस, मस्तच लागली. आणि मग आता मंदारने रगडापुरी पण घेतली आणि ती पण छान आहे. सो तुम्ही जर आलात पावसमध्ये बस स्टँड एस टी स्टँडच्या समोर, हां, रिक्षा स्टँड आहे आणि एस टी स्टँडच्या थोडंच पुढे आहे. मठाच्या इथे रस्ता जाताना ह्या दादांचा स्टॉल आहे, नक्की ट्राय करा, खरंच छान आहे. काय काय आंबेच आंबेत. हा, ते बघ तिकडे वरती पण आहे. बापरे, भरपूर आंबे छोटे आहेत.
हाय ते बघ इथे पण किती दिसतंय, मोठं किती झाड खाली आहे. आणि ते आंबे झाडालाच पिकलेत आता. तिकडे पण ते खूपच छोटे छोटे, म्हणजे तुला ते काय बोलतोस तू, बिटका बोलतो ना, चोकून हा. खायचं, तसा मला आंब्याचा प्रकार वाटतोय तो. हा काय रस्ता आहे अशी. जागृत गणेश मंदिर आहे. कोमल अशी झाडं मुंबईला पाहिजेत रे सगळीकडे. फणस बघ वगैरे लागले, बापरे. हा, आपण घेऊन जाऊया. जाताना बघू. स्वतःच्या आउटलेटमध्ये बनलेलं आम्ही हे सॉफ्टी, मँगो सॉफ्टी ट्राय करतोय. लेट्स सी कशी आहे. आम्रखंड नाही लागत आहे ना, टेक्स्चर आम्रखंडासारखं वाटतंय. कशी आहे? मस्त, खरंच छान आहे. बघ, दिवसभर वडा उसळ खाऊन खाऊन थकलेले, फायनली जेवणाची ताट समोर आलेलं आहे. एवढ्या सकाळी 4 वाजता उठून इतक्या लांब 300-350 किलोमीटर राईड करून आम्ही पावसमध्ये इथे आलो, तर त्याच्यासाठी काहीतरी कारण आहे, ते जे की 6 दिवस असणार आहे. आणि ते काय असणार आहे कोमल एकदा सांग ते बरं. आहे साहित्य संस्कृती जागर पदभ्रमण परिक्रमा. 6 दिवस आम्ही जवळपास 10 ते 12 किलोमीटर रोज चालणार आहोत. आणि जवळपास 500 वर्षापूर्वीचा पासूनचं जे काही कोकणाचं विलोभनीय दर्शन आहे ते, आणि बरंच काही भरपूर मोठी लोक असणार आहेत आमच्यासोबत, ज्यांच्याकडनं आम्ही खूप नवीन असं शिकण्याचं, समजून घेण्याचं, अनुभवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे की लेखक आहेत, साहित्यिक आहेत, बरेच जण Correct, आहेत. correct. जसं नावच आहे आपल्या परिक्रमेचं, साहित्य संस्कृती जागर पदभ्रमण परिक्रमा, त्यामुळे आम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे. Yes. तर तेच आम्ही तुम्हालाही दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू, त्यामुळे पुढचे ब्लॉग सुद्धा नक्की बघा. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ हा इथेच आम्ही संपवतोय आणि पुन्हा उद्या भेटू एका Yes. नवीन व्हिडिओमध्ये छानपैकी प्राचीन कोकण बघत. येस, तुमचा ब्लॉग सुद्धा नक्की बघा.